आहे आणि भावाचं साबल खरंच सबलता. मला तुम्हाला इथं आणायचंय भाव सबलता. भावाच्या बळाने भाव प्रत्येकाच्या अंतकरणात भाव असला तरी भावाचा उदय होत नाही. भावाचा उदय झाला तरी भावाची संधी होत नाही. भावाची संधी झाली तरी भावाची शांती होत नाही. आणि भावाची शांती झाली तरी भावाचं साबल्य तयार होत नाही, प्राबल्य तयार होत नाही. त्याच्याकरता काही एक वेगळी गोष्ट लागते. भाव असतो पण भावाचा उदय होत नाही. जेव्हा भगवान गोपाल कृष्ण गायी चालवून वृंदावनातून गायी चरून गोकुळाकडे येत असताना संध्याकाळच्या वेळी गोपी गच्चीवरती जायच्या आणि त्यांच्या अंतकरणात भावाचा उदय व्हायचा. भावाचा उदय व्हायचा. हा शिडीची वारी जवळ आली की मग आवारकरच्या अंतकरणात भावाचा उदय होतो. पंढरपूरच्या पांडुरंगात माऊलीच्या दर्शनात तुम्ही गेला, तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, मंदिरापर्यंत जाण्यापर्यंत वेगळा भाव असतो, दारात गेला तर वेगळा भाव असतो. आणि जेव्हा समाधी थोडी दिसली का असे तर कुठेतरी थोडेसे जास्त ठोके वाढायला लागतात. तुम्हाला होतंय का तसं? होतंय का? मग तुम्ही वारकरी. आता ज्यांना काही होतच नाही म्हणजे तिथे काय, ज्यावेळी तिचे ठोके वाढायला लागले म्हणजे काय झाला, तो भावाचा उदय झाला. भावाचा उदय झाला. मी लहान असताना असे कुठे टाळ वाजले का माझं असं सगळं असं तू व्हायचं. असं ते कसं होतं मला नाही सांगता येतं. मला तेवढी काही कळत नव्हतं. आता एक फार कळतं असं नाही मला, पण त्यावेळेस बरं कळतं. असा भावाचा उदय होतो. मंदिरात दारात गेल्यानंतर भावाचा उदय होतो. वारी आली, दिंड्या पाहिल्या की भावाचा असा उदय होतो. माणसाच्या अंतकरणात भाव वेगळा आणि भावाचा उदय वेगळा असतो. भाव उदय. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. हाय पुढे जावे पंढरीशी कै एकादशी. कै या शब्दाने भावाचा असा उदय सांगतात. कै या शब्दाने कै एकादशी, कधी एकादशी असा भावाचा उदय होतो. असा भावाचा उदय झाला त्यावेळेला भावाची अशी संधी तयार होते. भगवान गोपाल कृष्ण गोकुळातून ज्या कालामध्ये मथुरेत निघाले त्या कालामध्ये गवळीत नाथ महाराजांनी गोड वर्णन केले, पण ते गवळी रसभंग होईल माझं ते गोड नाथ जर. असं भगवान गोपाल कृष्ण रथावरती चढतायत. सगळ्या गोपी त्याच्याकडे पाहत आहेत, केस तोडतायत, छाती बडवतायत, मोठमोठ्या आक्रोश करतायत. भगवान प्रत्यक्ष डोळ्याकडे पाहतायत. त्या काळात तो अर्धा भाव आनंदाचा आहे, पण त्याचा वियोग होतो त्या काळात अर्धा भाव दुःखाचा आहे. दुःख आणि आनंद ज्या काळात संमिश्रित होतं त्या काळात त्याला भाव संधी असं म्हणतात. एखादी पतिव्रता बाई असली आणि पतिव्रते बाईचा पती वर्षांनी 4 वर्षांनी जर आला तर त्याला खूप आनंद होतो. 5 वर्षांनी मी आज माझ्या पतीला पाहते की भाव विभोर होऊन जाते. पण जेव्हा पती तो त्या काळात तो आजारी असतो, आजाराचं थोडं दुःख आणि भेटल्याचा थोडा आनंद, अशी याला म्हणतात भाव संधी. तुकाराम जसं म्हणतात, आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे. तू जर वेगळा झाला तर मला फार दुःख होतंय. तू असंच माझ्या पुढे राह. आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे. जो मी तुझं पाहे दृष्टी पुढे आयसाची तूर आहे. दोन्ही तुझ पाये पांडुरंगा पांडुरंगा, दोन्ही तुझ पाये पांडुरंगा. दृष्टी पुढे आईसाची तूर आहे. दोन्ही तुझ पाये पांडुरंगा पांडुरंगा, दोन्ही तुझ पाये पांडुरंगा. असं म्हणतात. भावाचा उदय, भावाची संधी. नंबर 3 ला आहे भावाची शांती. प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालं. ज्याच्या करता मनुष्य रात्रंदिवस तळमळ करतो, तडफड करतो आणि अशा व्यक्तीचं किंवा अशी वस्तू प्राप्त होणं किंवा असे भगवत प्राप्ती होणं, संतांची गुरूंची भेट होणं, त्या काळात त्याच्या भावाची शांती होत असते. असे शांती त्याला असं म्हणतात. भाव शांती असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी व नामदेव महाराजांनी वर्णन केले. तुकाराम महाराज म्हणतात, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नव्हते माझ्या, ही भावाची शांती झाली. असं आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पुढे पाहता तुझे मुख पांडुरंगा, ही भावाची शांती. मला एवढं प्रवचन करायचं तात्पर्य फक्त एकच, भावाची सबलता कशी असते. भावाची सबलता म्हणजे भावाचा उदय नाही, भाव संधी नाही आणि भाव शांती नाही. ह्या 4 गोष्टी एकत्र झाल्या. 4 गोष्टी एकत्र झाल्या की ती भावाची सबलता तयार होते. आणि अशी भावाची सबलता ज्याच्याकडे असतात त्याला विष्णुदास असं म्हणतात.
भावाची सबलता. प्रत्येकाकडे भाव असतो. भावाकरता वेगळं काही बाजारात मिळत नाही. भाव काही कुठं किलो क्विंटलवर मिळत नाही. भाव काय त्याचं काही मार्केट नाही. भाव प्रत्येकाकडे असतोच. फक्त अडचण एक आहे, त्या भावाचा उदय करावा लागतो. परमार्थात भावना वाढवावी लागते. परमार्थात भावना होऊन वाढवावी लागते. आपल्याला अशी बळत मिळत नाही. एकादशी दिवशी मुद्दाम काही नाही जमलं तरी मुद्दाम नाटक करावं लागतं. तुम्हाला मौन धरणं आहे. पूजा करत असताना सोहळं नेसणं, रांगोळी काढणं, दिवा लावणं. दिवा लावून काय त्याला तुम्ही खुश करणार आहेत काय? अगरबत्तीने काय तुम्ही त्याला सुगंधित करणार आहेत काय? नाही 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 नाही. हे आपल्या भावाची जागृती करण्याकरता हे वातावरण तयार करतं. आपला भाव जागा करण्याकरता मौन धरणं, सोहळं नेसणं, पूजा करणं असा प्रकार आहे. असतो भाव पण जागा करत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो छोटस. विठाल विठाल अत्यंत श्रीमान धनवान गुणवान असा राजा होता. राजाच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि सांगितलं, राजा तुझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, माझं मंदिर नाही, तू एवढा वैभव आणेस, माझं एक मंदिर बांध आणि माझी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एका पतिव्रतेच्या हाताने कर. राजाला स्वप्न पडलं. राजाने सगळी दौंडी दिली. ठरल्याप्रमाणे राजा बोले दर हले हा हा हो 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 म्हणता 6 महिन्यामध्ये मोठं मंदिर तयार करण्यात आलं. मोठी महादेवाची पिंड वगैरे आणली. गावात दौंडी दिली. उद्या सकाळी महादेवाच्या पिंडीची स्थापना आहे असं म्हणून. आणि मग काय आता राजाची गोष्ट, असा भव्य दिव्य मोठा मंडप केला. हजारो लाखो लोक जमले. या बाजूनी महिला, या बाजूनी पुरुष बसले. झालं. आणि बिचारे संरक्षण करणारे पोलीस बाजूला साईडला उभे होते. प्रधानजी माईक उराले सांगितलं, आपल्या श्रीमान राजाच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर आले तर त्यांचा असा आदेश आहे की एका पतिव्रतेच्या हाताने ही प्राणप्रतिष्ठा करायची आणि पतिव्रता जर नसेल तर ती मात्र हात लावता जळून जाणार आहे. त्याच्याकरता मेहरबानी करून कोण पतिव्रता असेल तिनं उठून लवकर पुढे या आणि पिंड वाचवा. त्यांनी बिचारीने एवढं सांगितलं, तो खाली बसला. आता सगळ्या पुढे बसलेल्या एवढी माणसं बसलेली. 9चे 10 वाजले, 10चे 12 वाजले, 12ची 1 झाली. लोकांना लगवी लागली, कोणाला भूक लागली, मुलं तडतडा तोडतायत. पाठीमागे त्या पोलीस लोकांचे पाय मोडले तर ते मागून शिव्या द्यायच्या. ते काही कशी आवाज असं उठाना येत नाही. आमचे तर फार पाय मोडले. एक तरी बिचारी उठ कशी काय उठना. मग आता काय करावं. आता पुढे सगळं मागच्या म्हणायच्या. आता पुढे राजाची बसली, प्रधानाची बसली, आमची त्यांच्या पुढे एवढे 2-2 क्विंटलच्या बसल्यात. आपल्या घरी बसले आहे का. आता राजा म्हणू शकत नाही राहिलं काय, तू उठ ना, एक पतिव्रत आहे तू येऊन मूर्ती बसवत. राजा काय म्हणू शकत नाही. राजाला विचारलं, राजाचं काही गौड बंगला सुद्धा आपण प्रधानजी काय तसं म्हणू शकत नाही. आपली बायको पतिव्रता आहे हे कोण सिद्ध करू शकतं. सर कोण सिद्ध करू शकतो. कोर्ट सांगू शकतो का ही बाई पतिव्रता म्हणून. बरं तुम्ही सांगू शकता. तुम्ही सगळ्या लोकांना शिकत असतात पण शाळेमध्ये. बरं यांच्या ना सगळी ठोके टाकावं लागतात. विनोदात भाग सोड. माझे शिष्य तरी बघ होते. कोण सांगेल बाई पतिव्रता आहे. कोण सांगेल. कोर्ट आई नाही सांगू शकत, बाप नाही सांगू शकत. पण पती सांगतो का ही बाई, पती सांगू शकतो का. ही नाही सांग. मग कोण आहे तो. सौम्य प्रश्न आहे. तेवढी प्रधानीची ताकद नाही तू पतिव्रता आहे हे पिंड बसव म्हणून. हे काय कोणी जमेल महाराज. फार वेग काय म्हणून वातावरण खराब झालं. 2 वाजत आले. आता कोणी उठायचं, कोणी काय करायचं. हा बिचारीची एक धनगराची बाई पाठीवर गुंतवली होती. भेट ते डोक्यात काड्या बिड्या घेतल्या, पातळ गुडी घेतलं, खवलं, वक्षीर खड्या वाढलेल्या, हातात काठी. आता ते काय कधी दात घासले होते ते काय सगळे केस बिस सगळे सुंदर. ते ध्यानच पोलीस म्हणजे ए पोलीस भाऊ इथं काय चाललं रे. तेव्हा मावशी तुझ्या पाया पडतो जाय नको ताण भरपूर ताण झाला. तुम्ही पण काय चाललं सांग ना. आता काय सांगू तुला म्हटलं. कोण ताण देते म्हटलं. जा तू तुझ्या मेंढे घेऊन. तू दुसरा पोलीस म्हणला सांग का तुझं काय मित्र जवळ का म्हणलं सांग ना. ते बाई इकडे मी तुला सांगतो. म्हणला मावशी अगं इथं पतिव्रतेच्या हाताने मूर्ती बसवायची आणि लोक ते काही उठानात कोणी बाई आणि त्याच्यामुळे एवढी सगळं खोडमून बसलंय. खूप लोकांना त्रास व्हायला लागला. तुम्ही असं होय मग त्याला किरपे म्हणजे मी बसू का. म्हणलं हा फार चांगलं होईल जाय म्हटलं. आणि तुम्ही पुढून जाऊ ते असं मधूनच जाय. आता धनगराची बाई मी ते काही इंजिनियर झालेली हे त्याच्याने काय प्लॅन काढलाय. आता ते काय महाराज तिच्या पायात एवढा चपलान खालून नाल खेळ मारलेले आणि जो लेखाचा कस्तुरीत काचा कस्तुरीत
लोकांनी कुठे चालले ते पिंड बसवायला. मग ते कोणत्या बाईच्या मांडीवर पाहिजे ते बाई मांडीवर नको डोक्यावर पण जाय. आली कसा कसा थोडी आली ना. आल्याच नंतर जेव्हा स्टेजवर गेली लोक म्हणले जळाली. आता कधी गेल्यावर शांघोळ केली होती का नाही येतात काय जळाली म्हटले. आता झाले गेली तिथं म्हणले मी बसत म्हणते लोक म्हणले बस बस म्हणले कारण लोकांचं जळालं होतं. हो आळंदीला गेले पाहिजे पण कोणाचे हा हे फार चांगलं हे लोकांना वाटतं मला. बस बस जा म्हटले. आता ते गेली हातात काठी पिठी आमक तमक झालं. पदर कमराचा काढला पदर सावरला खाटी खाली टाकली. त्याला हात लावायचे लोकांच्या छातीचे ठोके वाटले. आता हे काही जगत नाही. आता जळाली म्हणता ती धरली पिंड का बसवली अशी वाकडी बसली. वाकडी काय झालं वाकड बसला बैस्किट. एकदाच माझं दुसऱ्याचे जमलं होतं जमल्याने काय बिघडलं का तुझं बैस्किट बैस्किट दृष्टांत सांगतो. समोर बसलेले सगळ्यात पतिव्रता नव्हते का कोणीच. बाई कोण पतिव्रता नव्हते का. अरे लाखातून एखादी बिघडलेली असती. सगळे पतिव्रताच असतात. हिंदू धर्मातली गोष्ट आपण पाहतो. ही गोष्ट सगळ्या होत्या पण काय नव्हता आतला भाव जागा नव्हता. निश्चय नव्हता. भावाचा निश्चय नाही. जेव्हा भावाचा निश्चय होतो तेव्हा त्याला सबलता प्राप्त होते. जेव्हा भावाचा उदय होतो तेथे पण निश्चय लागतो. भावाची संधी निर्माण होते तेथे पण निश्चय लागतो. जेव्हा भावाची शांती होते आणि म्हणून त्या निश्चयाने शांती होते. जेव्हा हे असं एकत्र येतं त्या काळात त्याला भावाचं शाबल्य म्हणतात. मग त्याला भावाचं बळ असं म्हणतात. आणि जेव्हा भावाचं बळ होतं त्यालाच विष्णुदास म्हणतात. अभंगाच्या पहिल्या भाव बळ विष्णुदास भाव अरे थांब अजून तर तास नाही झाला. म्हातारपणी असे काही कुठाने वाढते सगळे. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. भाव बळ कसं असतं मी आपल्यासमोर मांडलेला आहे. भाव शब्दाच्या अर्थ कोशामध्ये 43 अर्थ सांगितले आहेत. भाव शब्दाचा भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे भावना, भाव म्हणजे आशय, भाव म्हणजे अभिप्राय, भाव म्हणजे हेतू, भाव म्हणजे धर्म. पुष्कळात जाऊ द्या मला दुसरा अर्थ सांगायचा. भाव शब्दाचा अर्थ आहे धर्म, भाव शब्दाचा अर्थ आहे निष्ठा, भाव शब्दाचा अर्थ आहे वैराग्य, भाव शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. कोश पहा, रत्नाकर उचकून पहा. 43 वेळा सांगितले. मला मुद्द्यापुरती मला एवढे घ्यायचे, मला 4 घ्यायचे, 5 घ्यायचे.
भाव म्हणजे धर्म, भाव म्हणजे वैराग्य, भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे ज्ञान आणि भाव म्हणजे निष्ठा. भाव बळे धर्माच्या बलाने जे बलवान आहेत ते भाव बळे, वैराग्याच्या बलाने जे बलवान आहेत ते भाव बळे, ज्ञानाच्या बलाने जे बलवान आहेत त्याला भावबळे असं म्हणतात, आणि निष्ठेच्या बलाने जे बलवान आहेत त्याला भावबळे असं म्हणतात. आणि 5 बलाचं एकीकरण जेथे असतं त्याला विष्णुदास म्हणतात, त्यांना जोग महाराज म्हणतात. विठाल विठाल धर्म प्रत्येकाकडे आहे, आपल्याकडे अधर्मी काही सगळे तसं नाही, सगळ्याकडे धर्म आहे. पण धर्माचं बळ आहे का? धर्माचं बळ कुठे महाराज? सगळी माळी घालतात, गंध लावतात, भजन करतात, कीर्तन करतात, कामापुरते प्रसंगी जमेल तसं पैसा करता. आपलं भावाचं बळ कुणीकडे चाललंय हे आपल्यालाच लाज वाटायला लागली. आता आपल्यालाच लाज वाटायला लागली महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव ह्या धर्माचं बळ ज्यांच्याकडे, नुसतं बळ साधन एवढं धर्माचं एवढं बळ की प्राणापेक्षा प्राणांत प्रसंगाला तरी धर्मापासून च्युत न होणारे त्याला वैष्णव असं म्हणतात, त्याला विष्णुदास असं म्हणतात. आणि म्हणून धर्माच्या बलाने बलवान, वैराग्याच्या बलाने बलवान, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, येथे निष्ठेचं पण बळ आहे, धर्माचं पण बळ आहे. असं वारकऱ्याचं बळ आहे, आपल्या धर्मनिष्ठेचं बळ आहे, त्याला बलवान असं म्हणतात. भाव बळे, वैराग्याचं बळ. आपल्याकडे वैराग्य आहे का वैराग्याचं सोंग आहे? काय करतात माणसं? वैराग्य म्हणतात की वैराग्याचं सोंग करतात, काही करतात माणसं महाराज. आता काय आपलं तोंड लहान पडतं, वैराग्याच्या गप्पा मारतायत आणि कोटीचे आश्रम बांधतायत. काय वैराग्याची गोष्ट? दाढ्या वाढवतात, भगवे घालतायत, 50,000 कोटीचे आश्रम उभे करतायत. काय वैराग्य? तुम्हाला काय तोंड वैराग्य सांगायचे महाराज? वैराग्य सांगायला काय तोट येईल तुम्हाला? वैराग्याने वैराग्याचं ढोंग आहे. वैराग्याचं महाराज नामदेवरायांची शक्ती अशी होती, हात लावला तर दगडाचं सोनं होत होतं, परीस होत होते, 4 दिवस चूल पेटत नव्हती. आपण या संप्रदायातल्या माणसाने आपण हे काहीतरी आदर्श घेतलं पाहिजे महाराज. वैतागली ती राजाई, वैतागली एक दिवस आणि ती म्हणजे नकोच हे जीवन आता. मुलं 2 बागलात घेतले, चंद्रभागेत जीव द्यायला डोहात उडी टाकली. ह्या काळ्या विठ्ठीने बाजूला काढलं, उभं केलं, असे कडकडा बोट मोडून अशा शिव्या दिल्या. अरे मुर्द्या मरू दे तरी, एकदा फुकटचं मरू दे तरी. खायला आलं नाही, 4 दिवस झाले लेकरं तळमळ करतायत, फुकटचं मरू दे तरी. तो मरू दे ना. निघाली पाठीमागे. रस्त्याच्या कडेला एक सर्प मोडून पडला होता, ओटीत घातला सर्प. एक लेकरू बगलात होतं, एक पाठशी बांधलेलं होतं. सर्प ओटीत घातला, घरी आली, त्याचे तुकडे केले, पातेल्यात घातला, शिजवायला घातला. तिला जाळ लावून हे शिजव, लेकराला खाऊ घालते, मी खाऊ घालते, हे नकोच आता हे जीवनच. इतकं समजून खरी गोष्ट आहे. एक दिवसा प्रश्न आहे तो. सगळेवर महाराज मात करते ती, पण भुकेवर मात करते ते महाराज माणसाला. क्षुधा फार वाईट गोष्ट आहे. भूक्षितन किन्न करू ती पापम, काही पण पाप करू शकतो भुकेला मनुष्य. तेवढ्यात नामदेव आले. अगं म्हणजे राजा, आज काय शिजू घातले, आज काय कोण प्रसन्न आहे तुला? तेव्हा म्हणजे तुम्हाला काय करायचं, जा तुम्ही आपले भजन करायला. आणि म्हणून तो गुन्हा वर केल्यावरती ते सापाचे तुकडे होते ना, नुसती नजर गेली महाराज, अख्खे सोन्याचे तुकडे झाले. काय पाप आणलं सोने कुठलंही तो सोन्याचं. तसंच पातेले उचले, दारात गेले, सगळे ब्राह्मण बोलले, सगळं वाटून टाकलं. मला ते नाही सांगायचं तुम्हाला. नजरेतली शक्ती उडी होती महाराज नामदेवरायांच्या. 4 दिवस चूल पेटत होती. तुकवऱ्यांच्या एका पाशीला हात लावला, पाशीचं सोनं झालं. त्या दगडावरती बसले. त्या नावजीची गोष्ट आहे, डोगावची गोष्ट, तुकारामांची चरित्र वाचा तुम्ही. त्या दगडावर खडे ते टोकले गोळा केले, हात लावला, त्यावर ते सगळं सोनं झालं. महाराज ज्या दगडावर बसले ना, ते दगड परीस झाला होता. एवढी ज्यांची शक्ती आहे महाराज, त्यांच्या 8 दिवस चुली पेटत नव्हत्या, 4 दिवस चुली पेटत नव्हत्या. ही तर गोष्ट आपण मान्य करतोय की नाही? एवढं वैराग्य. आणि आमच्याकडे एवढा प्रकार आहे महाराज वैराग्याचं. सांगतोय आम्ही, आमचे निवृत्ती महाराज हांडे होती, ती चमत्कारी होती, मंडळाला माहिती होतं. हे विचित्र ते कर्नाटकातील बिदरला त्यांचे कार्यक्रम असायचे. ते आलं म्हणजे एक सोंग करीत आलं वैराग्याचं, लंगोटी नेसलं, दाढी बिडी, कोणाशी बोलणं, कोणाशी हालना. किंवा 12 वर्ष वर कीर्तन करू मेलं म्हणलं मी इथं. तरी माझे काय पाय पडा, सगळे उठले का तिकडं. खरंच वैराग्य हे का सोंग करते म्हणलं. ते गेलं तिथं दर्शन घेतलं. आता ते बसलं असं
दाढीचा केस असा उपटला ह्याचा ह्याला कागद बांधला घातली पुढे बसलेलो आम जाऊ तो काय महाराज म्हणजे तुम्हाला काय अक्कल आहे का म्हणजे आमचे महाराज तुम्ही केस उपटला त्यांना किती त्रास झाला आमका तमकं बावळटा म्हणजे तुम्हाला काही कळतं का म्हटले केवढा महात्मा आहे वैराग्यवान आजच्या मुहूर्तावर जर कोणी केस उपटून जवळ ठेवल ना आयुष्य त्याला काही कमीच नाही जो लोक तुटून पडे त्याचे केस उपटायला महाराज मेला तो उलटाचे पाळतात लोक त्याच्या मागून तो पुढे महाराज हाडे महाराज वाचवा मला अरे लोक मला केस युवतीवाद म्हणले का तुला वैराग्य का वैराग्य सोम करतो म्हणले वैराग्याचं बळ नाही वैराग्याचं बळ नाही वैराग्याचं बळ वैराग्याने बलवान काय आदर्श आहे महाराज महाराजचा फोटो नाही आता हे फोटो आहे ते पण बहुतेक जास्त आमच्याकडे सगळ्यांचे फोटो कोणते येते ते पण नाही आपल्याकडे पूजेला फोटो येते उघडा असं फक्त जाणवं असं एक धोतर असलेलं कुठं अंगठ्या आहेत का कुठं आश्रम आहेत का कुठं काय आपण त्यांचा आदर्श घेतोय आश्रम नाही अंगठ्या नाही सोनं नाही कुठं काय शिष्याचं पण नाव नाही कुठं काहीच नाही असं मानतात ते मावायचं काही जीवन येते काय प्रश्न नाही याला वैराग्याचं बळ असं म्हणतात महाराज वैराग्याचं बळ धर्माचं बळ भक्तीचं बळ हे सगळे उदाहरणाप्रमाणे भरपूर आहेत त्याला मग ते अभंगत राहील हे सगळे बळ जेव्हा सगळे बळ एकत्र येतात वैराग्याचे बलाने बलवान होत आहेत ज्ञानाच्या बलाने बलवान होत आहेत धर्माच्या बलाने बलवान निष्ठेच्या बलाने बलवान आणि जेव्हा असं बळ सगळं एकत्र येतं त्या त्याला तुकोबराय सांगतात त्याला म्हणतात भावाचं बळ भावबळे त्याला विष्णुदास म्हणतात मठ बांधणारे विष्णुदास होत नाहीत शिष्यासाखा वाढवणारे मठ होत नाहीत आमच्यासारखे शास्त्री पंडित मग त्यांना विष्णुदास म्हणायचे असं शास्त्रात पुढं आलेलं नाही माळा घातल्या भजन केलं कीर्तन केलं फार लोक पाठीमागे लागले म्हणजे त्याला विष्णुदासाची संज्ञा नाही महाराज ऐका भगवान असं म्हणतायत अनपेक्षित दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वार्म परित्यागी या भक्ता सामे प्रिया असा जो असेल तो विष्णुदासाची गोष्टच फार वेगळी महाराज बऱ्या सांगतात भावबळे विष्णुदास विष्णूचं दास्यत्व शरीराने आहे का कशाने विष्णुदास विष्णू म्हणजे विष्णू काय म्हणतो आपण विष्णू हो दासा विष्णुदासा म्हणजे जे विष्णूचे दास आहेत त्याला काय म्हणतात असाच अर्थ सांगितला जातो जे विष्णूचे दास आहेत ते आपण सगळेच विष्णुदास आहेत कोणाचे दास आहेत आपण सगळे विष्णू आहेत का आपली योग्यता आहे का नाही त्याचा अर्थ असा उलटून टाकायचा काय करायचा विष्णू यस्य दासा स विष्णुदासा विष्णू ज्यांचा दास असतो त्याला विष्णुदास असं म्हणतात विठाल विठाल विष्णूचे सगळेच दास्यत्व करतायत कोण पोटा करतायत कोण नामा करतायत कोण प्रसिद्धी करतायत कोण कशा करतात ते जाऊ दे मला ते सांगायचं नाही विष्णू कोणाचा दास आहे विष्णू ज्याचं दास्यत्व करतो वरती संप्रदायातली परंपरा आहे ही वारकरी साधू संत देवाकडे कधी भीक मागायला गेले नाहीत महाराज मंदिरात जाऊन असे तिष्ठत रांगेत उभे नाही राहिले मग त्यांचा नेहमी बाणा असा तू आला पाहिजे ना आमच्याकडे तू आमच्याकडे आला पाहिजे तू का म्हणे देवा आणि ऋणी करून ठेवू सेवा सगळ्या वैष्णव भक्तांची अशीच गोष्ट आहे म्हणून विष्णुदास शब्दाचा अर्थ जो विष्णू भगवान ज्यांचं दास्यत्व करीतो त्याला विष्णुदास असं म्हणतात विष्णूचं भजन करणे विष्णुदास नाही मग विष्णू ज्यांचं दास्यत्व करतो तुकाराम महाराज म्हणतात दास्य दास्य करी दासाचे
तयाचे वाढिले ठाईचे भारी भारी टाकून या धावे ऐसा कृपेचा सागर दास्य करी दासाची. दुसरा अजून तुम्हाला सर्वांना पाठ आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलं या ठिकाणी उंच नीच काही येणे भगवंत तिष्ठे भाव भक्त दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षे प्रल्हादाचे चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेहेवेनी सजन कसया भिकू लागे म्हाळ्या सावत्या स्फुरगू लागे नरहरी सोनाला हो लागे चोख्या मेळ्या संगे ढोले वढी नामयाची जमी सवे तिशे धर्माखरी पाणी वाढे झाले नामासेवे जीवे नव्हे समोचे ज्ञानियाची चिंता मोठी गवळ्याची घरी अंगी गाई वळे. आता हे काय तुमच्या लक्षात आला असा विषय. एवढं भगवान काम करतो ज्यांच्या घरी भजन करतात कीर्तन करतात माळ घालतात समाज गोळा करतात आणि मठ उभे करतात त्यांना विष्णुदास असं पुढं वर्णन केलेलं मला तरी ऐकत नाही. मग तुम्हाला सगळ्याला सोपा शब्द काय आहे? ज्यांचं भगवान दास्यत्व करतो त्याला विष्णुदास असं म्हणतात. म्हणून भगवान सांगतात त्याला विष्णुदास असं म्हणतात. भगवंतांनी सेवा केली. एक नाही तुम्हाला कितीतरी उदाहरणं आपल्याला पूर्णामध्ये पाहायला मिळतात. भगवंतांनी दास्यत्व केलं महाराज. तर आठवलं थोडं उदाहरण सांगतो छोटस. महाभारतामध्ये युद्ध चाललं होतं आणि 5-7 दिवस उलटून गेले तरी पांडव एकही मरत नाही. म्हणून दुर्योधन महाराज इतका भयंकर बोलला. काही माणसं त्यांच्याकडे वाघबाण फार तयार असतात. तो गेला भीष्माचार्याकडे. पितामह तुम्ही आमचं अन्न खाताय आणि पांडव कोण युद्ध करताय? पांडव कोण लढताय? काय बोलतो दुर्योधन तू? अरे माझ्या मनात पणच नाही. अरे मग 5-7 दिवस झाले एकही पांडव मरत नाही. आपली हजारो सेना मरायला लागली. काय चाललंय तुमचं? नावेला जरी महाराज भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. ठीक आहे दुर्योधना उद्या सकाळी पांडव निष्पांडव पृथ्वी करील एक नाही तर भीष्माचार्य मेला असेल तो. प्रतिज्ञा केली महाराज. आता भीष्म प्रतिज्ञा केली. भीष्म प्रतिज्ञा आहे. आता ती प्रतिज्ञा म्हणजे फार भयंकर. भगवंताला वाटलं उद्या माझा घेऊन मरतो महाराज. भगवान कासावीस झाली. भीष्माची प्रतिज्ञा काही सामान्य नव्हती. आणि मग काय करायचं आता? रात्री 2 वाजता द्रौपदीच्या महाराज गेले. द्रौपदी चल पुढं युद्धभूमी होती. देव तुला काय येत लागलं काय? काय तू तुझी बहीण असली म्हणजे काय तू युद्धभूमी मला काय युद्ध करायचं काय? नाही तुला यावं लागलं. आपण नाही तुझं बघ काय. तू जर नाही आली तर उद्या 5 पांडव पृथ्वीवरती काय बोलतो? असं कसं काय? भीष्माचार्याची प्रतिज्ञा. मी येऊन काय करू? मी सांगतो तेवढं कर. हा काय करू काय नाही. 3 वाजले. भीष्माचार्य आता उठलेले असणार आहेत. जायचं फक्त दर्शन घ्यायचं. दुसरं काही करायचं नाही. पुढचं मी सगळं पाहतो. जायचं फक्त दर्शन घ्यायचं. झालं. द्रौपदी निघाली. भगवान हुजऱ्या बनले महाराज. भगवान हुजऱ्या बनले. भगवान भक्ता करता काही पण बनतो कसा पण बनतो. गुडघ्यापर्यंत धोतर घेतलं नेसला. खांद्यावर भांडी घेतली. हातामध्ये काठी घेतली. डोक्याला वेळोकर मुंड असं बांधलं आणि भगवान हुजऱ्या झाला. रखवालदार झाला. तो पुढे झाला. द्रौपदी पाठीमागे झाले. भयंकर प्रेत पडले आहेत. आक्रोश आवाज येतात. भयंकर हिस्त्रकोश ओरडतायत. आशाच्यात वाट काढत गेले. गेल्यानंतर महाराज तिथं रखवालदार होते. त्यांनी झिटकरून केलं. भगवान द्रौपदी मी आता इथं थांबतो. त्या चपला काढ. चपला घेतल्या. भगवंतांनी बगलात चपला घेतल्या. बगलात चपला गेल्या आणि जेव्हा द्रौपदी आत गेली. भीष्माचार्य स्नान वगैरे करून अंगावर घेऊन ध्यानस्थ बसले. जसं सांगितलं तसं द्रौपदी गेलं. कंकण वाजले पाहिजे. दर्शन घेतलं पाहिजे. गेली. बांगड्या वाजल्या. दर्शन घेतलं. विचार न करता भीष्माचार्य एकदम बोलून गेले. सौभाग्यवती भव. द्रौपदी मामूजी
या जन्मातला आशीर्वाद आहे का पुढच्या जन्मातला उकरून काढ. अरे 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 द्रौपदी तू हेस, कोणी आणलं तुला इथं? कोण नाही, मीच आले. खोटं बोलू नकोस. मग कोण? हुजरे आला बरोबर. कुठे येतो हुजऱ्या? भीष्माचार्याला माहित होते ही जगात कोणच गोष्ट शक्य नाही. महाराज भीष्माचार्य उठले आणि दारात येऊन पाहतात, खांद्यावरती घुंगडी, हातामध्ये काठी, द्रौपदी चपला बगला. भीष्माचार्य म्हणले, अरे तू जर मला मारायचं ठरवतोस तर मी काय जगणार आहे का? आणि तू हे एवढं नाटक का केलंस तू हे? अरे त्या द्रौपदीच्या बाईच्या चपला बगलात घेतल्यास, खांद्यावर घुंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली. दास्य तरी दासाचे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, सत्यभामा दान करी उजूर नये अंगीकारी, आणि सेवकाच्या श्री धरुणी चाली पादुके पादुका. असं नारद गेले धरून मा स्वतः सत्यभामा म्हणत होती. गेले तिला काहीतरी चैन लाग सत्यभामे काहीतरी दान करावं. काय करू? जी आपल्याला आवडती गोष्ट आहे ती दान करावी. आणि कोणताही द्यायचं असलं असंच देत जा. अशा प्रकारे नाही ती बाई म्हणते, बाळू हे काढून ते मावशी घेऊन दे. तेव्हा नाही तू रोज नाही पण आजच कशी काय देते का? अरे त्याला फसा फसा पैसा आलाय, जाती म्हणून टाकते. फसा फसा पैसा आला म्हणून देतो. अशी बरीच माणसाची प्रवृत्ती असते. जे तुम्हाला प्रिय आहे त्यातला आधी त्याला द्या. घेणाऱ्या माणसाने असा प्रकार आहे. तुला आवडतं काय? तुम्ही मला सगळ्यात गोपाल कृष्ण फार तेवढंच दान देऊन टाकायचं. तुला काय आहे? 7 जन्म तुला नवरा मिळतो. आधी आवडत होतं तिथे काय घेतलं पाणी. तुला काय करायचं? मी बरं म्हणे ना, आण तू पाणी. आणलं पाणी, घेतलं हातावरती, दिलं सोडून, म्हटलं मंत्र झालं. आले भगवान नारद आपले आले. नारद म्हणले, देवा चला. म्हणले कुठं? तुमच्या बायकोने आम्हाला दान केलं म्हणजे. भगवान विरोध येतो. चल म्हटलं चालले ना. तसं नाही चालायचं. आपल्या खडाव घ्या म्हणले. म्हणजे तुम्ही आम्हाला दान केलं म्हणून आमचे नोकर आहेत तुम्ही. भगवान चालेल घेतल्या खडाव. तसं नाही घ्यायचं म्हणजे डोकर घ्यायचं म्हणजे याडत डोकर घ्यायचं. आणि चालल्यानंतर हे सगळीकडे बातमी पसरली. पुढची कथा मला नाही सांगायची, वेळ नाही घ्यायला, जाऊ द्या. सगळ्या एकत्र आल्या आणि मग ते तुला झाली वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा सांगायचा आहे, भगवान भक्तांच्या पादुका डोक्यावरती घेतो. असं कोणाचं बाळणपण केलं, कोणाचे ढोरं ओढले, कोणाचे काय केली, सगळी कामं केली. काय म्हणा कोण न सांगता कधी सर्व कामे, भक्त समागमे सर्व भावे हरी हरी. न सांगता अर्जुनाची घोडी धुतली अनंते, आणि संकटे गोहते आणि कोसळले त्याच्यावरती. जाऊ द्या. मुद्दा असा सांगायचा आहे, विष्णुदास तो आहे की जो विष्णू त्यांचं दास्य करतो. असे विष्णुदास म्हणतो. बऱ्याच सांगतात भाववळे विष्णुदास. असे विष्णुदास आहेत हे नाश पावत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भाववळे विष्णुदास नाही नाश पावत. विठाल विठाल भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. तुकोबाराने हा सिद्धांत मांडलाय, विष्णुदास नाश पावत नाही. कोणताही सिद्धांत मांडायचा असतो त्या कालामध्ये त्याला श्रुती लागते, त्याला युक्ती लागते, त्याला अनुभूती लागते. आणि तुकाराम महाराज या तिन्ही गोष्टीच्या विरुद्ध बोलतात. हे श्रुतीच्या विरुद्ध आहे, हे युक्तीच्या विरुद्ध आहे आणि हे अनुभूतीच्या विरुद्ध आहे. आतापर्यंत संपूर्ण सृष्टी ही क्षणाक्षणाला नाशवान आहे अशी श्रुती वर्णन करते. आतापर्यंत कोणाचा देह शिल्लक राहिला का? नाही. श्रुती सांगते, प्रमाण सांगतात असे की भगवानच म्हणतात, अंतवंते मे देहा नित्य शोकता शरीरेनः उपजेत. काय म्हणजे हे शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तो झुंजावे पंडुकुमारा. ही तर श्रुती आहे ना, हे तर प्रमाण आहे ना. प्रमाण सांगते सगळे की सगळे शरीर जाणारच आहे. म्हणजे श्रुती अशी आहे, आतापर्यंत कोणाचंही शरीर राहिलं नाही असं प्रमाण आहे. बरोबर आहे काय? असं प्रमाण आहे, असं प्रमाण आहे. श्रुती सांगते कोणाचा देह राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात नाही नाश पावत. लक्ष देऊ नये का? नाही नाश पावत, देह तर जातोय. श्रुती युक्ती अशी आहे, युक्ती म्हणजे अनुमान. एखादी गोष्ट एखाद्याने नाही स्वीकारली तर त्याला अनुमान द्यावा लागतो. एखाद्याला म्हटलं ना, अरे जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो. काय बोलतो? काय काही सांगतो म्हटलं, त्याचा कान धरायचा आणि चुलीच्या घरात न्यायचा. मग त्याला दाखवलं का, अरे खरंच जिथे अग्नी असतो तिथे धूर असतो. मग त्याला यत्र धूमः तत्र वह्नी, जेथे धूर असतो तेथे वह्नी असतोच. याला युक्ती असं म्हणतात. तसा देहाच्या बाबतीमध्ये देहो नाशवान
कार्यत्वात् यथा घटवत् देह विनाशित्वं क्षणिकत्वात् यथा विद्युतवत जशी वीज अत्यंत क्षणिक असते तसा देह क्षणिक आहे असं अनुमान करता येतं. एक नाही आणि प्रपंचोमित्वा ज्ञान निवर्तित्वा यत्र यत्र ज्ञान निवर्तितं तत्र तत्र मिथ्यात्वं यथा शुक्तिरजतात. विषय अवघड आहे, हे तुम्हाला एवढं सांगणार नाही मी. पण एक लक्षात घ्या की जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो. हे जसं आहे तसं जे जे कार्य असतं ते नाशवान असतं. हे 100% सर्वांना मान्य करावं लागतं. आणि विष्णुदासाचं शरीर झालं काय आणि तुमचं आमचं शरीर झालं काय. शरीर म्हटलं की जेथे जेथे जे जे शरीर असतं ते नाशवान. युक्ती समजली तुम्हाला, तुम्हाला श्रुती सांगितली, तुम्हाला युक्ती सांगितली, तुम्हाला अनुभूती सांगतो लहानापासून मोठ्यापर्यंत आणि आज्ञापासून सुज्ञापर्यंत सर्वांचा अनुभव काय आहे. हे शरीर जाते की राहते जाते. ज्ञानेश्वर जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मूळ. सगळे श्री तुकाराम महाराज म्हणतात एक पाहता एकाच्या दहने अरे प्रत्यक्ष माणसं एकमेकाला जाळून येत आहे. आपण पाहतो सर्वांचे देह गेलेले आहेत, सगळे जळले आहेत. आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप भस्ना नेला. ही सर्वांची अनुभूती आहे की नाही. आपण पाहतो की नाही. आजा गेला, पंजा गेला, बाप गेला, आमचा गेला, मत सगळे मरतात, सगळे मरतात. हे प्रत्यक्ष आहे, हे प्रत्यक्ष आहे सर्वांचं. याला अनुभूती असं म्हणतात. देह जातोच, सगळं असं देह जातोच अशी श्रुती प्रमाण आहे. देह जातोच नाशवानच आहे अशी युक्ती पण आहे. आणि देह जातो नाशवान आहे अशी अनुभूती आहे. सर्वांचा अनुभव आहे. कबीर महाराज असं म्हणतात जमका अजब तड़ा खावे तू क्या जाने जमका अजब तड़ा खावे तू क्या जाने अजब तड़ा खावे तू क्या जाने जमका अजब तड़ा खावे तू क्या जाने बड़े मिजाज यमाचा भयंकर तडाखा आहे. यमाने आतापर्यंत कोणाला हे सोडलेलं नाही. जमगा जब तडाखावे तो क्या जाने लडकावे बडे मिजाजे कठडे बैठे तकया बेचे तसाच्या. कवी महाजन फार गोड उदाहरण दिला आहे. नवाब माहित आहेत का तुम्हाला. नवाब नाही, हैदराबादचे नवाब म्हणजे फार श्रीमंत लोक असतात आणि त्यांना देवानी एवढं ऐश्वर्य दिलं असतं. राम 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 म्हणजे त्यांची एक पायाची पोटरी माझ्या कमरांमध्ये असते. आता बाकीची इस्टेट केवढी असते ते तुम्ही तुमचं ठरवा. काय पांडुरंग कोणला इस्टेट देतो महाराज. राम राम. माझा नगरला भागवत चालला होता. आता भागवत चालला आणि एक मावशी अशी उभी राहिली. आता देवानी एवढी इस्टेट दिली आणि अशी प्रेमाताची रुंदी सारखीच कंगी सारखी अशी गोल गरगरी अशी प्रेमात आली. आणि तीच मी म्हणलं ही इमारत जर एखाद्यावर कोसळली ना तर झोतो असतात. कुठे पेडा शिकली ते नवाब भरते असे दांडगे असतात. एवढी मिजाज त्यांची, एवढी श्रीमंती. बडे कठडे बैठे तकया बेचे साजा. बसायला रेलाला तक्क्या लोड असते, गादी असते, मिजाज एवढी असते. जेवायचं असलं की एक वाढीतो, एक हात धुतो, एक तोंड पुशितो, एक पाणी पाजितो, एक हात पुशितो. खंदरकर महाराज गमतीने सांगायचे तुम्ही त्यांना पाहायचं जरी असलं ना हे बेटा हिरो राजा मग त्यांनी त्याचं ते गळदर तंगड धरायचं उचलायचं मग ते 7:30 वस्तुस्थिती आहे. पुढचं आहे का तुम्ही. अरे एवढी जरी मेजास असली तरी मार झपट करत जमले जावे. यम ठेवतोय का त्याला. यम ठेवतोय का नाही. कबीर महाराज म्हणतात
नौ भी मर गए 10 भी मर गए 788 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी जमका अजब तड़ा भारी दुनिया जाने बर्बादी जमका अजब तड़ा भारी हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा काया कुटी खाली करना 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 हे मन मुसाफिर मुसाफिर निकलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा भाड़े का भुवन क्या तू संभाले जिस दिन तुझको मालिक निकाले उसका किराया भी भरना पड़ेगा काया कुटी खाली लोकांना वाटलं खरोखर भागवतच चाललं का नाही सिद्धांत तसा मांडायचा नाही तर थोडस लांब एक शरीराचं जायचं हे नाही मांडायचं मुद्दा असा आहे येथे उरू नाही आले अवतार जागेवर या सिद्धांतावर या तुकाराम महाराज म्हणतात विष्णुदास नाश पावत नाही ही गोष्ट शास्त्राच्या विरुद्ध आहे ना युक्तीच्या विरुद्ध आहे अनुभवाच्या विरुद्ध आहे अनुभव आहे सगळ्यांचा नाश होतोय शास्त्र सांगतंय सगळ्याचा नाश होतोय युक्ती पण असं उदाहरण सगळ्याचा नाश होतोय आणि तुकोबाराया सांगतात नाही नाश पावत भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत तुम्ही म्हणाला अहो त्यांचं शरीरच ब्रह्मरूप होतं आणि त्यामुळे ब्रह्मरूपाने नाश पावत नाही असं जर म्हटलं तर पिष्ट न्याय होतो सगळेच ब्रह्मरूपाने नाश पावत नाही हे नवीन काय सांगितलं तुकाराम महाराजांनी सगळेच ब्रह्मरूपाने नाश पावत नाही ब्रह्मरूपाने नाश पावत नाहीत याचा अर्थ सगळे ब्रह्मरूपाने नाश पावत नाही सांगायची आवश्यकता पण नाही ब्रह्म तर नित्यच आहे आणि म्हणून नाही नाश पावत तुकोबाराने या ठिकाणी वेगळं काहीतरी असं म्हणायचंय काय म्हणायचंय वेगळं विष्णूचं दास्यत्व या शरीरामुळे नाही विष्णूचं दास्यत्व हे भावामुळे म्हणजेच ज्ञानामुळे वैराग्यामुळे धर्मनिष्ठेमुळे भावनिष्ठेमुळे याच्यामुळे विष्णू दास्यत्व येतं आणि याचा नाश पावत नाही असं आहे हे नाश पावत नाही शरीराची गोष्ट सोडा तुम्ही ब्रह्माचा विषय ब्रह्माचं जर मी म्हटलं तर पिष्ट न्याय होईल आणि शरीराने नाश पावत नाही म्हटलं तर काय अडचण येते ही श्रुती इतक्या अनुभवाच्या विरोध येतं मग याचा अर्थ काय घेणार तुम्ही याचा अर्थ अजून दुसरा वेगळा सांगायचा आहे मला तुकाराम महाराज म्हणतायत मागे बहुता जन्मी हेच करीत आलो मागे बहुता जन्मी कशामुळे आले तरी हे कसे काय करीत आले याचाच अर्थ आहे पहिल्या जन्मातली असणारी परमार्थाची सामुग्री कारण वैष्णवांच्या बाबतीमध्ये त्याचं जीवन संपलेलं नाही घेन मी जन्म तुकाराम महाराज स्वतःहून सिद्ध करतायत घेन मी जन्म ही स्वतंत्र प्रतिज्ञा करायची कशामुळे शक्ती आहे त्यांच्याकडे पहिली ज्ञान भक्ती वैराग्याचं जे बळ आहे ना ते मागच्या जन्मातलं ते बळ नाश पावलेलं नाही ते जशाला तसंच बळ आहे आणि म्हणून महाराज म्हणतात घेन मी जन्म याच्यासाठी देवा आणि तुझी जन्म सेवा अनेक जन्मात हे करीत आलोय मागे बहुता जन्मी आणि म्हणून महाराज म्हणतात ज्याचा नाश पावत नाही अशी ही सामुग्री म्हणजे भक्ती ज्ञानाची सामुग्री आणि म्हणूनच वैष्णवांना पुन्हा जन्म मिळतो आम्हा जन्म घेणे युगायुगी शरीराने म्हटलं तरी संभवत नाही आणि ब्रह्माने म्हटलं तरी स्वरूपाने म्हटलं तरी संभवत नाही आणि म्हणून तुकोबारायांचे प्रमाण असे आहेत काय प्रमाण आहेत सुखे घालावी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी हे सगळे प्रमाण पुन्हा जन्म घेण्याकरता ही सामुग्री आजरामर असते वारकऱ्यांची तुम्ही आता गायला लागले मी तुम्ही लई थाटाने गाता काय ते काय खिरपेट काय कोणाचे काय 10 जन्म तपस्या की 100 वर्ष तपस्या केली ही माणसं सगळी कीर्तन ऐकायला बसलीत काय तुमच्या बापाची खिरपेट आहे काय फुकूची मग त्याच्याकरता काय लागते 1000 जन्म तपश्चर्या करावी लागते तेव्हा कीर्तन ऐकायची इच्छा होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कैशी आगळी का दैवाची
गंगा जोडली अमृताची आणि मग हो का जपतपे श्रोते यांची फळावली. ही माणसं कीर्तन एवढीच माणसं आहेत काय अकोले तालुक्यामध्ये? काय येऊन बसली ती माणसं? मागच्या जन्मात एक नाही, दोन नाही, 1000 जन्मात ती तपश्चर्या आहे महाराज. आणि म्हणून कीर्तन ऐकायची, भजन करायची इच्छा होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, जयाची वाचे पुढा भोजे, पुढे नाम नाचत असे माझे. अरे जन्म सहस्री 1000 जन्मात तपश्चर्या करावी लागते आणि मग परमार्थाची नुसती इच्छा तयार होती, ती वासना तयार होते. फुकटची खिरपेट आहे काही? माणसं गाऊ लागले, माणसं वाजवू लागले, कीर्तन करू लागले, पारण करू लागले, वाऱ्या करू लागले. हे फुकटचं नाही बाबा, हे फुकटचं नाही. हे मागच्या जन्मातली गठुडी शिदोरी आहे ही, आणि ती नाश पावत नाही. म्हणून त्याला जन्मजन्मी परमार्थ करता येतो. म्हणून तुकोराया सांगतात, नाही नाश पावत म्हणजे हे अनेक जन्मातली शिदोरी भक्तीची, ज्ञानाची, वैराग्याची. ज्याने विष्णुदास झाला ते नाश पावत नाही. म्हणून तुकोराया म्हणतात, विष्णू काय भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. आणि असा अर्थ जर नाही लावला, योग भाग्य ती घरा कस काय लागणार? योग भाग्य करता योग शब्दाचा अष्टांग योग नाही. इथे भक्ती योग, ते ज्ञान योग, ते वैराग्य योग, ते कर्मयोग, आणि हे सगळे योग शब्दाचा अर्थ आहे समर्थ. योग म्हणजे समता, योग म्हणजे सामर्थ्य, योग म्हणजे समाधी. गीतेमध्ये तर फार सुंदर वर्णन केलं, तितकं लांब लचक सांगायला मला वेळ नाही. असं योगाचं, 3 योगाचं भाग्य सहजांच्या वाट्याला येतं आणि ते नाश पावत नाही. म्हणून तुकोराया सांगतात, भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. योग भाग्य घरा येते. आणि पुढे सर्व शक्ती चालत. आता सर्व शक्ती चालत मला याच्यावर तरी 8 तास पाहिजे बोलायला, पण आता नको, इथे कार्यक्रम वेळ सोडायला पाहिजे. सर्व शक्ती चालत, मी तुम्हाला आता सर्व शक्ती चालत, हात लावले की सोनं होतंय. ज्ञानेश्वर महाराज अनुस्वरूप धारण करून विहिरीत उतरले होते. मग तिने काय अनुष्ठान केलं होतं का दुसरं? उत्सव होता. हे संतांच्याकडे, महात्म्याकडे ह्या सगळ्या सिद्धी आपोआप चालत येतात, काही न करता. कशामुळे? भक्ती ज्ञानाच्या बळामुळे. आणि त्या बळामुळे हे सगळे योग भाग्य घरात येतील, आपोआप चालत येतील. ह्या सगळ्या गोष्टी हे त्यांच्या पित्याचं धन त्यांच्याकडे आपोआप चालत येतं. विठाल सांगतात, पित्याचे जे का धन आणि पुत्रा कोण वंचित. हा, पुत्र कोण वंचित? त्याच्या पुत्राला त्या धनापासून कोण वंचित ठेवू शकतो? आमचा सर्वांचा पिता हमश जगतो, माता धाता पिता महा, विठ्ठल माय बाप चुलता. म्हणून नाही काही चिंता, तुझे आमचा माता पिता एक नाही 1000 प्रमाण आहेत. भगवान आमचा माता पिता आहे. आणि भगवंताचं जे धन आहे ते कोणतं धन आहे? ते ऐकाय श्री अवतार ज्ञान वैराग्य हे 6 गुणवर्य वसती. जेथ यश मारुतीला दिलं, श्री विभीषणाला दिली, ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं, ऐश्वर्य, हे सगळं भक्ताला हे धन दिले. बापाचं धन आहे. बापाचं धन कोणीही वंचित करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला वंचित करता येते. थोडस 2 मिनिटाचं उदाहरण सांगून मला कार्यक्रम संपवायचा. मगध देशाचा राजा अशोक सम्राट, तुम्हाला इतिहास वाचणाऱ्या माणसांना, सर लोकांना माहिती आहे. राजा मोठा धार्मिक, त्याला देवव्रत असं नाव होतं. देवव्रत अशोक सम्राट हा फार मोठा गुणी होता, सर्वगुण संपन्न होता. पण भगवान असा आहे, सर्वगुण संपन्न एखादा दोष देतच असतो, एखादा दोष असतो आणि तो असला पाहिजे. काय असला पाहिजे? मी एकदा आमच्याकडचे ते कड्याचे महाराज होते, तर लोक म्हणतात, पा महाराज तुम्ही फार गरम येतो, तुम्ही फार बोलतो, तुम्ही फटकन बोलतो, अमक तमक. मी ना तर मी तसं माझं स्वभाव होता, काय करू असं तसं. मग तुम्ही हसलं म्हणजे लोकांना सांगितलं खरंच गरम येतो. असं नाही राव, लोकांनी माझं नाव केलं तसं. गरम नाही, काय नाही. माझं इतका प्रेमळ माणूस कोणीच नाही, तुम्हाला खरं सांगायचं. तुम्ही जास्त हसले त्याचा आता तुम्ही वेगळाच ऐकता. सगळा डंका ह्या महाराज लोकांनी माझा हातात एवढा डंका घेतो, आटून बाबा नको तुला गरम बा. माझा गरमपणा नाही, कोणी संप्रदायाची विदरणा केली का मग माझा गरमपणा जागावा. संप्रदायाची कोणी विटंबना केली की मी त्याच्याकडे काय पाहत. मी वाजवण्याला झडपितो म्हणजे काय झडपितो तुम्ही? अरे कीर्तन संस्था आपण टिकवायची ना. ती तुम्हीच कीर्तन संस्था उधळल्यावर तुम्हाला कीर्तन संस्थेने केवढं गेलंय हे. मग कीर्तनाच्या व्यासपीठावरती जर तुम्ही काही जरी करू लागला आणि आमसारख्या नाही बोललो तर कोण बोलेल तुम्हाला? तुमचं कोणाचं ऐकणार नाही.
बोलणाऱ्यांनी बोलत राहावं, ऐकणारे ऐकत, तुम्हाला काय करायचं करीत राहायचं, त्याला काय. पण आम्ही सांगायला उभं राहत ना, मग असं नसलं पाहिजे तसं असलं पाहिजे, कोणतरी बोलणार पाहिजे, तो विषय नाही घ्यायचा मला. म्हणजे गरम गरम काय नाही, पण शिस्त, एखाद्या प्रकृती शिस्त असते, शिस्त असते. ते चुकलं का मग माझी काय कोणची गरज जाऊ दे. काय सांगत होतो, काय सांगत होतो, हा मगध देश अशोक सम्राट, तो 2 मिनिटं सांगा. सगळे गुण असले तरी एखादा दोष असतो. हा तर महाराजांनी मला, लोक तुम्हाला गरम म्हणतात, आता मी असं प्रकृती माझी, मी तसं काय नाही, ते नाही ते पण चांगलं आहे म्हणजे. मी कशाला तेव्हा तुम्हाला सुरक्षा आहे म्हणते ती, असंच काय म्हणता म्हटलं. तेव्हा आई मुलाला अंघोळ घालते, गंध पावडर करते, आज ते सगळं होतं. आणि काजळा टिपका घेते, तर गाला टिपका लावते. असं ती का लावते म्हटली, ती आई त्या मुलाची सुरक्षा तयार करते. सुरक्षा तयार करते म्हणजे काय करते, त्याला कोणाची दृष्ट लागू, कोणी मुलाकडे पाहिलं तर ती नजर त्या चेहऱ्यावरच्या ऐवजी त्या काजळावर आपटते. असा प्रकारे तुम्हाला कोणाला माहित नसलं तर माहित करून घ्या. त्याच्यामुळे एखादा आरोपी महाराजासारखा एखादा चांगला उत्तम गाणार असला ना, तिथं काहीतरी भगवान मेक मारून ठेवतोच. म्हणजे तुमच्या बायका मला माहित नाही, पण अशी खुटी मारून ठेवतोच. मग ते महाराजासारखा असला, तुमच्यासारखा किंवा माझ्यासारखा असला, तर भगवान त्याला काय करतो, तो काळा टिपका का देतो, त्याचे संरक्षण असतं, त्याचं संरक्षण असतं. ते एखादा फार मोठा विद्वान असला, सगळं असतं, तर सम्राट राजाला असा एक टिपका लावून दिला, विषय सत्य. म्हातारपणी बायको केली, तस्य लक्षात तिचं नाव, अशी म्हातारपणी बायको केली, सगळं झालं. पहिल्या पत्नीचा मुलगा कुणाल, मोठा तरुण ह्याला, अत्यंत सुंदर देखना, असा काय म्हणून त्याला अगदी उमदा मुलगा. ही तरुण झालेली पत्नी, पाठीमागची पत्नी, एके दिवशी त्या कुणालला तिनं आपली वाईट इच्छा व्यक्त केली, बोलून घेतला. आणि वाईट इच्छा व्यक्त केल्यानंतर तो म्हणला, माते तू माझी आहेस, तू सावत्र असली तरी माझी आहे, हे माझ्याकडून शक्य होणार नाही. आणि तिनं प्रतिज्ञा केली, महाराज तुझ्या डोळ्याने मला मोहित केले आणि तू माझा अपमान करतोय, एक दिवस मी तुझे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही. थोड्या दिवसात मगध देशात तिथं आपण काय म्हणतो तक्षशिला, हे तुम्हाला माहित नाही, त्या काळामध्ये विद्येची राजधानी होती. चाणक्य जिथे शिकली तिथं तक्षशिला ही. त्याच्यावरती परचक्र आलं, ह्या राणीचा राजा हातात घेतला होता. तुम्ही आपला कुलाल मोठा झालाय, गादीवर बसायचे, त्याला या ठिकाणी तिकडे युद्ध करायला पाठवा, राजाने पाठवलं. कुणाल फार हुशार होता, विद्वान होता, त्यांनी सैन्य परतवलं, त्या लोकांनी त्याला खूप मानलं, सगळं काय झालं. पाठीमागे या राणीने त्याचा कुसूर काढायचा म्हणून देशाच्या पोटी एक पत्र तयार केलं. तक्षशिलाचा अधिकारी बोलून घेतला आणि एक पत्र तयार केलं, राजमुद्रा घेतली, त्याच्यावर मारली. कुणालने आपल्या देशामध्ये फार मोठ्या वाईट घटना केल्या, त्याच्या ताबडतोब 2 डोळे फोडून टाकावे. ते पत्र घेतलं, त्या अधिकाऱ्याकडे दिलं. हे राजाला काही माहित नाही. ते पत्र गेलं, त्या कुणालला वाचून दाखवलं. आता काय वाटलं असेल महाराज, 2 डोळे फोडायचे त्याचे. कुणाला म्हटलं, ठीक आहे, हे पत्र कोण लिहिलं हे पण मला माहिती, आणि हे का लिहिलं याचं पण मला माहिती, पण तुम्ही माझे 2 डोळे फोडा. का? त्याच्यावर माझ्या पितेची मुद्रा आहे, माझ्या पितेची आज्ञा आहे, तुम्ही माझे 2 डोळे फोडा. लोक म्हणजे आम्ही नाही फोडणार. त्याने 2 हाताने 2 सळ्या घेताना आपले 2 डोळे फोडले. आणि तिथं पुढे गेलो, त्याला राज्याच्या बाहेर काढून द्या. त्याने तंबुरी घेतली विना आणि आपली पत्नी घेऊन भीक मागायला सुरुवात केली. गेला तो, मला इथपर्यंत सांगायचं, भीक मागायला गेला. भीक मागत योगायोगाने आंधळाच होता, तो मगध देशात परत गेला. आणि गेल्याच्या नंतर महाराज की अशोक सम्राटला ही बातमी सगळी समजली, आणि मग त्याला बोलून घेतलं आणि सगळी हकीकत समजली. मला तुम्हाला द्या, मला एकच करा म्हणजे, मला एक द्या म्हणजे काय, की माझ्या आईला शिक्षा करू नका. अशोक सम्राटने ऐकले महाराज. त्याच क्षणामध्ये त्या बाईला देहदंड दिला आणि त्या आंधळ्या कुणालला आपली संपूर्ण राजगादी अर्पण केली. बापाचे जे धन, पुत्रा कोण वंचित, कोणी प्रयत्न केला त्याला बाजूला सारायचा, तर तसा नेम नाही, तशी नीती नाही, तसं कोर्ट कायदा पण तसा नाही. पित्याकडे पित्याचं सगळंचे सगळं धन ते मुलाकडे येतं. भगवंताचे षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारं सगळं धन हे भक्ताकडे येतं, आणि त्या धनाने आम्ही समृद्ध. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. कडे म्हणजे भगवंत देव तयाजवळी असे. भगवान ज्या काळात अशा भक्तांना कडेवरती घेतो,
त्या काळात भक्ती ज्ञानाने हे समृद्ध होतात आणि असे भगवंताचे भक्त त्याला विष्णुदास म्हणतात आणि असे विष्णुदास भक्ती ज्ञानाच्या रूपाने मागच्या जन्मातल्या सामुग्रीच्या रूपाने ते नाश पावत नाहीत म्हणून सगळे भाग्य त्यांना या जन्मात चालत येतात. याच पद्धतीने आपल्या गुरुनामगुरु आमच्या महाटाचं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे जोग महाराज हे अनंत जन्मातली पुण्याची काठोडी पुण्याची सामुग्री घेऊन आले म्हणून त्यांच्या पुण्याचा प्रभाव आमच्यासारखे छोटे मोठे कीर्तनकार, छोटी मोठी गाणारी, छोटी मोठी वाजवणारी आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या संस्था आहेत महाराज. भरपूर संस्थांचं आपण वर्णन करू शकत नाही. लाखो विद्यार्थी आज वारकरी संप्रदाय शिक्षण घेतात. मराठवाड्यात जा तुम्ही, आपल्याकडे कमी आहे जरा. आपले लोक नगर जिल्हा म्हणजे पैशाने समृद्ध आहे, ते परमार्थकडे एवढे नाही. त्या मराठवाड्यामध्ये फार भरपूर असा आहे आणि म्हणून जोग महाराजांच्या पुण्याईमुळे आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये या भक्तीचं ज्ञानाचं आणि वैराग्याचं ऐश्वर्य प्राप्त होत झालेलं आहे. असे महाराज जे विष्णुदास आहेत, भगवंताचे भक्त आहेत असं मी आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे अभंगाचं वर्णन केलं आहे. वेळ संपलेली आहे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं आणि 2-5 मिनिटात आपल्याला सेवा समाप्त करायची. विठोबा रघुमाई भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येते. हो, सर्व शक्ती चालत कीर्तनाची वेळ समाप्त झाली आहे. आज या ठिकाणी अकोला आणि अकोला परिसरातील सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील संपूर्ण महाराज मंडळींनी, वारकरी मंडळी, सर्व विद्यार्थी मंडळींनी अतिशय भव्य आणि दिव्य हा भक्तीचा मळा उभा केला आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी भक्ती ज्ञानाचा भरपूर आनंद दिला. त्याबद्दल सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, गुणीजन मंडळी सर्वांना आपण सर्वांना एकदा धन्यवाद देऊ. माझ्या वतीने तुम्ही सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. सर्वांनी एकत्र येऊन आता काय आहे, फार श्रीमंत भाग आहे आरोग्य माझा हा नगर जिल्ह्यामध्ये सगळं तुमचं लय वारं येतात. प्रत्येक वर्षी जरी असं केलं तर काही अडचण नाही. काय अडचण येते तरी महाराज म्हणजे काय तुमच्याकडे काय दुसरं काय, तुम्ही जर एवढं सगळं मदत केली आणि प्रत्येक गावात हे आपल्या जिल्ह्याचं फार मोठं वैभव आहे. अगस्ती महाराज प्रवरीच्या काठावरती, अमृतवाणीच्या काठावरती हे असं आहे आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी जर असं भव्य दिव्य कार्यक्रम झाला त्याला काही अडचणच नाही आणि दिखाऊ करायचंच नाही. प्रत्येक गावच्या भाकरी येते आणि जे होतील आमच्यासारखे कीर्तनकार करून जातील आणि सगळे एकदा सांगायचं एकदा की मग काय येतं असं होऊ शकतं. झालं तर फार चांगलं आहे. आम्ही आहे ते तुमच्याबरोबर काही अडचण नाही असं तो भाग. आणि पुन्हा एकदा तुम्हाला असे तशा धन्यवाद. आमच्या आरोग्य महाराजांनी एक मला आग्रह केला की तुम्ही कार्यक्रमाला या. ठीक आहे म्हणून आता महाराजांची सेवाच आहे, होत नाही कार्यक्रम पण आता तरी हे मंडळींचं प्रेम आहे त्यामुळे आलोय. मला महाराजांची, जोग महाराजांची सेवा घडली, अगस्ती महाराजांची सेवा घडली. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. त्याचप्रमाणे संस्थांचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी खूप मोठे त्यांनी सेवा दिली, सहकार्य केलेलं आहे. सर्व गुणीजन मंडळी, आता सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही पण तुम्ही सर्वांनी एकत्र आता एक त्याचा नव्हे खेळ आणि त्यामुळे सगळे एकत्र आलात तुम्ही. तुम्हाला तशा धन्यवाद देतो. आणि हा चालू होणार आहे नाही पुढे सांगायचं तर काय नाही राहिलं. आता तुम्ही काही शिल्लक राहतं एखादं सांगायचं नाही तसं होत होती. तर सगळी म्हणजे कोणाचं नाव घेतलं का मग बिघडत वातावरण बिघडत होते. आता आरोग्य महाराजचं माझ्या तोंडात आलं ते कारण ते जरा जवळचीच माझी शिष्य त्याच्यामुळे
त्यांच्यावर कोणी प्रेम करतं पण ते कोणावर प्रेम करत ज्ञानेश्वर शेवटची भैरवीची चाल म्हणण्याकरता